नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाची ही पहिली पहाट आहे आणि रितिका फूड कॉर्नरमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज या वर्षामध्ये गोड पदार्थाने सुरुवात करूया. तर आज बनवूया आपण बासुंदी आणि छोलेची भाजी. खूपच चमचमीत भाजी आणि सुंदर रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पाहत राहा. सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. तर आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि मी गरम करून घेतलं होतं. थोडंसं कोमट केलेलं आहे. हे बघा, फॅटवालं दूध आहे. साईज छानपैकी आलेली आहे. पाहतच आहात. आता हे दूध थोडंसं मी पुन्हा गॅस चालू करून आपल्याला थोडं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जी डेझर्ट मिक्स इन्स्टंट पावडर असते बासुंदीची, ती मी यामध्ये घालत आहे. ही मिल्क पावडर घेतलेली आहे 2 मोठे चमचे, थोडा अजून घट्टपणा येण्यासाठी. आणि पटकन हलवायचं आपल्याला आहे. आता पुन्हा ज्या गुठळ्या होऊ शकतात. आणि याच्यामध्ये आपण आता थोडीशी वेलची पावडर आहे, ती मी घालत आहे. आणि यानंतर आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे बारीक पातळ चिरून, ते यामध्ये घालायचे आहेत. बासुंदी करताना सतत ढवळत राहावं लागतं, कारण की एक सर्व साहित्य चांगलं एकजीव झालं पाहिजे दुधामध्ये. तर यामध्ये जे इन्स्टंट पावडर आहे त्याच्यामध्ये साखर ऑलरेडी सर्व साखर असते आणि सर्व म्हणजे वेलची वगैरे टाकलेली असते. परंतु आपल्याला हवे असल्यास आपण साखर किंवा वेलची टाकू शकतो. आता मी ह्यात थोड्या वेळाने चेक करून साखरसुद्धा टाकणार आहे. आता एक 5-10 मिनटं झालेली आहेत. तर त्याच्यामध्ये आपण थोडं 2 मोठे चमचे साखर टाकून घेऊया. थोडासा घट्टपणा आलेला आहे. अजून थोडा घट्टपणा आलेला म्हणजे घट्ट थोडं झालं पाहिजे. बासुंदी थोडीशी घट्ट असेल तेवढी छान लागते. आता आपण फ्रीजमधून काढलेलं आहे आणि हे बघा, हे आपलं बासुंदी कशी घट्ट झालेली आहे. वरती मस्त लेअर आलेलं आहे. आता हलवूया आणि चांगलं मिक्स करूया आता बासुंदीला. आपण एक कुकरमध्ये छोले शिजवून घेतलेले आहे. 4 शिट्ट्या केलेल्या आहेत. तर त्यात थोडी हळद आणि थोडं मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. हे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि ह्यामध्ये कांदा आणि टोमॅटो हे बारीक चिरून फ्राय करून घेतलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर काही गरम मसाले आहेत, म्हणजे मिरी, दालचिनी, लवंग आणि जिरे, हे थोडे थोडे क्वांटिटीमध्ये घेतलेले आहेत. आणि हे आपण हे बारीक याची सगळ्यांची पेस्ट केलेली आहे. आता हे आलं लसूण पेस्ट आपण ह्यामध्ये घालून घेऊया. लसूण पेस्ट थोडीशी परतली. त्याच्यानंतर आपल्याला हे मसाला आहे, म्हणजे आपण हे जे मसाले घेतलेले आहेत, म्हणजे मी बघा हे 3 मसाले घेतलेले आहेत. म्हणजे लाल पावडर आणि लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला हा पहा. तर थोडंसं पाणी ओतायचं आहे. हे पाणी ओतून अशी पेस्ट करून घ्यायची याची. हे करपणार नाही. आणि ते घालायचं आहे.
चांगलं सुटलेलं आहे मसाल्यांना, हे पहा. आता याच्यानंतर आपण हा जो मसाला केलेला आहे बारीक, तो आपण घालून घेऊ. तो सुद्धा आपण चांगला फ्राय करायचा आहे. आता मी पुन्हा वाटीमध्ये गरम मसाला आणि धना पावडर घेतले आणि त्यात थोडंसं पाणी घालणार आहे आणि हे सुद्धा मिक्स करून आपण त्यामध्ये घालणार आहोत. हे सगळं फ्राय करताना कधी गॅस कमी, कधी थोडासा जास्त म्हणजे मोठ्या फ्लेमवर ठेवायचं, म्हणजे मसाला करपत नाही. आता बघा हे तेल किती छान सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. आता आपण यामध्ये शिजवलेले छोले घालणार आहोत. मी जे छोले शिजवले ते पाण्यासकटच घालत आहे, पाणी सुद्धा त्याच्यामुळे असंच आहे. आपल्याला हे काही छोले थोडे शिजले पाहिजे अजून सुद्धा, तरी मी 4 शिट्ट्या केल्या होत्या, थोडेसे कडक वाटतात म्हणून आपण एक 10 मिनिटे भाजी शिजवून घेऊया. आता छोलेमध्ये शिजवताना मीठ घातले होते, पण मला वाटते थोडंसं ते मीठ कमी आहे, तर मी ह्याच्यामध्ये 1-2 चमचे मीठ घालते. थोडंसं हलवून घेऊया. तर चांगली उकळी असपर्यंत वाट बघूया आपण. 10 मिनिटे झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर टाकूया. भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर आहे. आणि ही कसुरी मेथी आहे, ती पण मी टाकून घेते. कसुरी मेथीने पण एक वेगळी छान चव लागते. आता हे आपली भाजी तयार झालेली आहे. हे बघा मस्तपैकी छोले पण छान शिजले आणि ही तयार आहे आपली भाजी.